आजच्या व्हिडिओमध्ये आपण खरवसाच्या 2 रेसिपी करणार आहोत. पहिल्या रेसिपीमध्ये आपण चिकाचा वापर करून खरवस करणार आहोत. दुसऱ्या रेसिपीमध्ये चिकाचा वापर न करता खरवस कसं करायचं ते बघणार आहोत. चीक ओरिजिनल आहे की नाही हे कसं ओळखणार? चीक हा थोडासा पिवळसर असतो आणि घट्ट असतो. शहराकडे ओरिजिनल चीक मिळत नाही, पण चीक ओळखण्याची 3 टिप्स म्हणजे चीक आणल्यावरती तो चीक पिवळसर आहे का, घट्ट आणि त्याला तेलकटपणा आहे का ते बघायचं. जर समजा तुमचा चीक सैल असेल तर त्यासाठी काय करता येईल हे सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अर्धा लिटर चिकासाठी 1 कप गूळ बारीक करून घेतला, तो घालून घेतला. 1 कप म्हणजे 200 ग्राम मी गूळ घातलेला आहे. तुम्ही जर साखर घेणार असाल, अर्धा लिटर जर चीक असेल तर त्यासाठी तुम्ही 200 ग्राम एवढी साखर घालून घ्या. गूळ पूर्णपणे आपल्याला विरघळून घ्यायचा आहे. गूळ चांगला त्यामध्ये एकजीव झालेला आहे. एक मोठा पेला मी इथे म्हशीचं दूध घेतलेलं आहे. दूध गरम करून जे आपण थंड नॉर्मल आपल्या घरामध्ये जे दूध असतं तेच दूध आहे, कच्चं दूध नाही. वेलची पावडर घालून घेतलेली आहे. दूध आणि वेलची पावडर आपल्याला चिकामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. चीक घट्ट असल्यास अर्धा लिटर चीकसाठी अर्धा लिटर दूध घ्या. चिकामध्ये वेलची पावडर आणि दूध मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हा चीक आहे तो गाळून घ्यायचा आहे. काय कचरा असेल तो निघून जाईल म्हणून आपल्याला तो गाळूनच घ्यायचा आहे. कुकरचा डब्बा घेतलाय, तोही ताट सुद्धा घेऊ शकता. तुम्ही असा कुकरच्या डब्यामध्ये गाळून घातलेला आहे. आता आपल्याला हा वाफवायला ठेवायचा आहे. चिकामध्येच वेलची पावडर घातली. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही वरतून सुद्धा वेलची पावडर घालू शकता. कुकरमध्ये 1 ग्लास पाणी ठेवलं, खाली जाळी ठेवली. डब्यावरती प्लेट ठेवायची म्हणजे वाफेचं पाणी आहे ते त्या खरवसमध्ये जाणार नाही आणि खरवस आपला ओलसर होणार नाही, म्हणून आपल्याला प्लेट ठेवून नंतरच झाकण लावून घ्यायचं आहे. कुकरला शिटी न लावता आपल्याला 15 मिनिटं गॅस मध्यम ठेवून चीक वाफवून घ्यायचं आहे. तुम्ही जर कुकरमध्ये करणार नसेल, कढईमध्ये किंवा एखाद्या टोपामध्ये जरी असा डब्बा किंवा ताट ठेवून तुम्ही वाफवून घेणार असाल तरी सुद्धा तुम्ही तसा सुद्धा चीक वाफवून घेऊ शकता. मी इथे 15 मिनिटं हा चीक वाफवून घेतलाय. झाकण काढून घेते. तुम्ही इथे बघू शकता ताटावरती पाणी होतं, पण ते पाणी आपलं आतमध्ये गेलेलं नाही. बोटाला तुम्ही बघाल तर अजिबात आपलं इथे चिकटत नाही, म्हणजे आपला इथे खरवस तयार झालाय. तुम्ही सुरी किंवा टूथपिक घालून चेक करून बघा. सुरीला आणि टूथपिकला चिकटला नाही का इथे खरवस तयार झालाय. हा कुकरमधून काढल्यानंतर थंड झाल्यावरती 1 तास फ्रीजमध्ये ठेवून घ्या. 1 तासानंतर तुम्ही वड्या ह्याच्या कट करून घ्या. वड्या तुम्हाला लहान, मोठ्या ज्या साईजमध्ये कट करायच्या आहेत त्या साईजमध्ये तुम्ही वड्या कट करून घ्या. कुकरच्या डब्यामध्ये घालून वाफवून घेतलेला आहे. तुम्हाला अगदी भरपूर वड्या करायच्या असतील तर अशा कुकरच्या डब्यामध्ये न करता तुम्ही एखाद्या ताटामध्ये सुद्धा या वड्या करू शकता. वड्या कट करून झाल्यानंतर मी तुम्हाला आता इथे एक वडी काढून दाखवत आहे. तुम्हाला काढल्यावर वडी समजेल की किती जाड अशी आपली इथे खरवसाची वडी तयार झालेली आहे. अगदी जेलीसारखी लुसलुशीत अशी आहे. त्याला पाणीही सुटलेलं नाही, म्हणजे तुम्ही समजू शकाल की अगदी परफेक्ट आपल्या इथे खरवसाच्या वड्या तयार झालेला आहे. कट करताना सहज तो कट करता सुद्धा येत आहे. तुमचं चीक एकदम पातळ असेल तर तुम्ही त्यामध्ये 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घ्या. तुमच्या वड्या सुद्धा अशा छान तयार होतील. इथे आता आपण करणार आहोत चिकाचा वापर न करता खरवसाची वडी. त्याला खरवस तर नाही म्हणता येणार, पण त्यांच्याकडे चीक मिळत नाही तर त्यांच्यासाठीच मी ह्या दाखवलेल्या आहे. इथे मी 2 कप म्हशीचं दूध घेतलेलं आहे. ह्यामध्ये मी अर्धा कप साखर घातली आणि अर्धा कप कॉर्नफ्लॉवर घालून घेतलेला आहे. कॉर्नफ्लॉवर आणि साखर आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आधीच त्यामध्ये 1 पॅकेट आपल्याला दूध पावडर घालायचे आहे. जे 10 रुपयाला दूध पावडरचं पॅकेट मिळतं तेच मी इथे घालून घेतलेलं आहे. आपण चिकाचा वापर करत नाही, त्यामुळे ह्याला चांगली चव येण्यासाठी आपल्याला दूध पावडर घालून घ्यायची आहे. आपण दूध घेतलेलं आहे तरी सुद्धा दूध पावडर घालूनच घ्या. दूध पावडर घातल्यामुळे चव खूप छान येते. इथे आता आपण कॉर्नफ्लॉवर, दूध पावडर आणि साखर आहे ती चांगली दुधामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. अजिबात कॉर्नफ्लॉवरच्या आपल्याला गुठळ्या होऊ द्यायच्या नाही. कुकरमध्ये मी इथे पाणी गरम करून घेतलं, खाली जाळी ठेवली, डब्यामध्ये घालून घेतलं. आता आपण ह्याला वाफवायला ठेवूया. कुकरमध्ये पाणी घालून घेतलं, खाली जाळी ठेवली.
आपण कुकरचा डब्बा ठेवून घेतलेला आहे. वरती प्लेट ठेवून घ्यायची आहे. कुकरला झाकण लावून शिट्टी न लावता गॅस मध्यम करून 15 ते 20 मिनिटं आपल्याला आता हे वाफवून घ्यायचं आहे. इथे आता मी 15 मिनिटं वाफवून घेतलं, झाकण काढून घेतलं. आपण चेक करून बघूया. कुकरमधून हा डबा काढल्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये हे 1 तासासाठी सेट करायला ठेवायचं आहे. सुरी घालून चेक केलं. अगदी छान आपल्या इथे खरवस तयार झालेला आहे. मी इथे वरून वेलची पावडर घातली होती. दुधामध्ये वेलची पावडर मिक्स केली नव्हती. फ्रीजमधून मी 1 तासानंतर हा डब्बा काढून घेतलाय. आता आपण ह्याच्या वड्या करूया. तुम्ही बघाल तर बिना चिकाच्या आपण खरवस केलेला आहे. त्याच्यासुद्धा वड्या आपल्याला छान अशा कट करता येत आहेत. लहान-मोठ्या ज्या साईजमध्ये हव्या आहे त्या साईजमध्ये तुम्ही वड्या कट करून घ्या. तुम्हाला एक वडी मी काढून दाखवली. अगदी छान इथे वड्या निघालेल्या आहेत. पिकाचा वापर न करता आपला खरवस इथे तयार झालेला आहे. तुम्हाला मी चमच्याने तोडून दाखवते. तुम्ही बघाल अगदी छान जेलीसारखा हा सुद्धा खरवस आपला इथे तयार झालाय. शहराच्या ठिकाणी सगळीकडे चीक मिळतं असं नाही किंवा ज्यांना चीक आवडतही नाही, तर त्या सुद्धा असा चिकाचा वापर न करता खरवसाच्या वड्या करू शकता. पण जर तुमच्याकडे चीक मिळत असेल, तर मात्र तुम्ही चिकाचा वापर करून खरवसाच्या वड्या करा, कारण त्या चवीला अप्रतिम लागतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 प्रकारचे खरवस केले, एक चिकाचा वापर करून आणि एक चीक न वापरता. रेसिपी आवडल्या असल्यास एक लाईक करायला विसरू नका. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजेच अशाच येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील. भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.